सर्जा राजाची जोडी म्हणजे शेतकऱ्यांच्या जगण्यातली खरी गोडी। आपण आतापर्यंत जवळच्या व्यक्तीच्या जाण्यानं दुखावलेली अनेक कुटुंब पाहिली असतील, पण खेड तालुक्यातल्या गुळाणी गावात सर्जा या बैलाचा मृत्यू झाला आणि त्याचा दशक्रिया विधी आळंदीमध्ये इंद्रायणीवर पार पडला। बघूया त्याचा हा रिपोर्ट। खेड तालुक्यातल्या पिंगळे कुटुंबांचा सर्जा काही दिवसांपूर्वीच कैलासवासी झालाय। त्यानंतर आता नुकतंच सर्जाचा 13वा श्री क्षेत्र गुळाणी या ठिकाणी पार पडला। या निमित्त सर्जाच्या प्रतिमेची मोठी मिरवणूक काढून आणि प्रवचन ठेवून गावाला स्नेहभोजही दिला गेला। लहान असताना पंढरपुराहून आणलं, तेव्हापासून त्याला जपलं, लाखो रुपयाच्या मागण्या केल्या तरी हार गेलो नाही कोणाला। शेवटपर्यंत मुलाप्रमाणे सांभाळ आणि इच्छाप्रमाणे तरी हे ना मुलापेक्षा जास्त जीव लावला। त्याने आम्हाला कधी पाठ वळण दिलं नाही, कोणत्याही गाठात जाऊ एक नंबर म्हणजे एक नंबर। खरं तर 10 वर्षांपूर्वी सर्जा या बैलाला पिंगळे यांनी पंढरपूरमधून 25,000 रुपये किमतीला विकत आणलं। एखाद्या कुटुंब सदस्याप्रमाणेच पिंगळे कुटुंबियांनी सर्जाला जीव लावला, त्याच्यावर प्रेम केलं, त्याच्या आवडीनिवडीकडे जातीनं लक्ष दिलं। पिंगळे कुटुंबाला या सर्जानं शर्यतींमधले अनेक पुरस्कार जिंकून दिलेत। त्यासाठी सर्जाला हिंद केसरी या पुरस्कारानं गौरवलं गेलं। 2004 साली त्याला घेतला आमच्या दादांनी। त्यानं तो खूप पळाला जवळेकरांसोबत। आणखीन अजून म्हणजे जास्त करून दादांची आणि जवळेकरांची जास्त गोष्ट नव्हती, पूर्ण सांभाळ करते तसं त्या बैलाला शेवटपर्यंत सांभाळ केला। आणि आज या सर्व आनंदी आनंदात विरजण घालणारी एक गोष्ट घडली आणि सुरू झाला तो सर्जाचा उतरता प्रवास। सर्जाला काही दिवसांपूर्वीच अर्धांगवायूचा झटका आला आणि त्याचा हा आजार दिवसेंदिवस अधिकच बळावत गेला। पशुवैद्यकांच्याही प्रयत्नांना अपेक्षित यश आलं नाही आणि अखेर एक दिवस सर्जाच्या श्वासाला पूर्णविराम मिळाला। ज्याप्रमाणे माणूस माणसावरती प्रेम करतो त्याच्यापेक्षा शेतकरी पूर्ण आमचा समाज प्राण्यांवरती प्रेम करतो। प्राण्यांच्या मांस विक्रीवरून देशात राजकारण तापलं असताना पिंगळे कुटुंबानं प्राणी प्रेमाचा नवा अध्याय सर्जाच्या निमित्तानं समोर आणलाय। सुनील थिगळे, जय महाराष्ट्र, पुणे।